मधू मीना तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला समजतायत ग, पण आम्ही दोघे बाहेर असल्यामुळे या घरात टीव्ही टेप रेकॉर्डर असल्या गोष्टी घेतल्या नाही लोकांनी. आणि बघायला तरी कोण होतं का? हे नाही, आता आपण नवीन टीव्ही घेऊया. अरे सगळे येणार रे, यांची उगी तर चाव चाव बघ चाव ना. चाव. राम, ए राम, आपण जाऊया ना रे, फक्त 2 दिवस. लोणावळा नाही तर माथेरान तरी. मधू माथेरान रानात चाललेत ते, माथेरानला निघालीये. का ह्याच्या आधी कुठे घेऊन गेलो नाही काय राण्यात केले? लग्न आधी मी म्हणेन तिथे घेऊन गेलास रे. आत्ताच तुला काय झालंय कोणास ठाऊक. हा, आता आई आपण विचारायला हवं. ऑफकोर्स. काय रे, काय विचारायचं? आबा बाबा, आबा रानात जाऊन ये, पाया पडतो. आपण नमस्कार करतो. अरे वा, तयार झाला सुनबाई. तीर्थ घ्या, देवीच आहे. लक्षा. आई नमस्कार. अरे असू दे असू दे, पाया पडतो. घे रे. अरे तुम्ही रानात जाताय ना? हा, होय. हो मग जा ना. हो. आणि तुम्ही पण दोघी जाग. हा, अजून तुम्ही आपला मळा पाहिला नाही, शेत पाहिलं नाही, आणि या गावच्या पाटलीने आहात तुम्ही. हा, त्यांनी आबा जाताय ना तुम्ही? हो. चला जा. चला. चला. चल. थांबा. राम लक्ष्मण, काय काय? तुम्ही जा. तुम्ही थांबा ग. काय सासूबाई? मधुमीना, तुम्ही सुना म्हणून जरी या घरी आलात तरी मी तुम्हाला माझ्या मुलीच समजते. काय हवं नको ते हक्कानं मागायचं माझ्याकडे, परकेपणा ठेवायचं नाही. हे जसं मला वाटतं तशा माझ्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत. तुम्ही या गावच्या पाटलीने आहात. सारा गाव तुम्हाला मान देईल, पण कधी तुमच्या डोक्यावर पदर असेल तर. अगं मुलीनो, देवळाला कळसाशिवाय आणि स्त्रियांना पदराशिवाय शोभा नाही. आबासाहेब तुमच्या समोर येऊन बसले तरी ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही. त्यांच्या खानदानी नजरेलाही मानवणार नाही ग. जा तुम्ही, मी येते दुपारी मळ्यात. कसं वाटलं? कळलं ना मधू? हे बघ, आता आपण तिकडनंच आलो. हो हो. रामा, ए राम, हा. तू डोंबरेन बघितलीस? हे बघ डोंबराचे खेळ चाललेत बघ. काय झालं? बाळ पडलं. पाय मुरगळला ना माझा. पाय मुरगळला ना माझा. आता पाय मुरगळणारच, तरी तुला सांगत होतो की उंच टाकेल चपला घालू नकोस म्हणून. मग काय अशी येऊ? साधा करून ये ना. असेच येव. हसतोस काय? कुठे लागलं ते तरी विचार. लागलं तुला? मग? भुकेली असतील ना पोरं? ते नाही, तुम्हाला हादडायला पाहिजे आधी. अगं गप ग. शी, काय हे ऊन? त्याचं काय? साधी छत्री सुद्धा नाहीये. आमच्याकडे दिवसा असाच ऊन पडतं. हसतोस काय? बरं, एक काम करा. काय? मधुमीना, तुम्ही या झाडाखाली आरामशीर बसा, बघू. आम्ही जर मळ्यात जाऊन येतो. आणि सांभाळून बस. बसता बसता पडलीस ना तर झाड मुरगळेल. चला. शी, इथे बसायचा? अगं साधी खुर्ची सुद्धा नाहीये. साड्या खराब होतील ना आपल्या. आल्या. पदर घ्या डोक्यावर. काय ग, भूक लागली असेल ना? हो. झाला का मळा बघू? हो. आणि राम लक्ष्मण कुठे ग? मळ्यात. हे घ्या. असं होय, आण रे. जा, त्यांना बोलावून आण आणि म्हणावं येताना पातीचे कांदे घेऊन ये. पातीचे कांदे? हा. अगं, पातीचे कांदे म्हणजे खायचे कांदे. हा, जा, दाखवतील तुम्हाला ते. जा लवकर, भाकरी बरोबर छान लागतात. चला रे. विठ्ठल. हौसा, ये ग, भाकरी खा. कांदे कसे कोंबड्या पकडले पकडले. अगं सुनबाई, शी म्हणू नये ग. काळी आई आहे आपली आणि हात चिखलात भरणारच. हं? दे. ये हावऱ्या. अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो ग तो. मधू, काय ग, काय झालं? पाय दुखतायत का? दाबून देऊ? अरे विचारतोस काय? दाब ना पाय. बर, इथं ठेव. बरं वाटतंय ना? बरं, संताप आलाय मला, संताप.
आणि काय रे हा. आमची गंमत करण्यासाठी सासूबाईने आम्हाला शेतात पाठवलं होतं. शुशू काय करतोस? काय तर म्हणे वांगी सोड, कांदे चुपट, हे सगळं करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं मी. अरे बोल ना, यासाठी लग्न केलं मी तुझ्याशी? तुटल शेत, बैलगाडी, गुरढोरं, शी, अशा वातावरणात मी जगू शकत नाही. मी चालले माहेरी. अगं 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 मिनू 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 अगं आईला काय वाटेल? आई आई आई, तिनं गुलाम बनवलंय तुम्हाला आणि आता आम्हाला गुलाम बनवू पाहते. शांत हो. वाटले तर उद्यापासून मळ्यात जाऊ नको, मग तर झालं. हे बघ, काय? ते आई पुढे मांजर होणं बंद कर आता. नाही, आता फक्त तुझ्या जवळ येऊ नकोस, सर्वांगाची आग होते माझ्या. आग तेल घेऊन येऊ. घेऊन येऊ काय? जा आण जा. येस राणी सरकार. हा गेलो, हा आलो. काय झालं? एक राहिलो. पुंडलिकाने देवाकडे वीट फेकली. आई वडिलांच्या सेवेत खंड न पडू देणाऱ्या पुंडलिकाला बघून देव दिपून गेला आणि विटेवर उभा राहून म्हणाला, माझ्या नावा अगोदर तुझ्या नावाचा जय जयकार होईल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. लक्ष्मणा, हरी विठ्ठल. काय रे, काही हवंय का तुला? नाही काय नाही, सस. हा, तुम्ही झोपलात की नाही ते बघायला आलो होतो. अरे मग तेलाची बाटली कशाला घेऊन चाललेस? ते पाय दुखतात का रे? हो ग, खूपच दुखतोय. मग इकडे ये. मी तुझ्या पायाला तेल चोळून दे. नाही मी तोडून देतो ना. आपलं मी लावतो. आपण हा? मरतोय. काय रे तुझं राम, पण मॉलिश चालले. काय गाई? तुझेही पाय दुखतात? हो हो हो. इकडे या दोघ. या. मी तुमच्या पायाला तेल चोळून देते, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा? मला या रे, हा? या ना. चला. हो, आज रानात जाऊन पोरं दमली बरं आपली. आता कसं ते लावून घ्या इकडनं. हा. बरं वाटेल तुम्हाला. सावित्र, हो मी झोपतो. हो, आणि तेलाची हा, हा. बाटली इकडे ये. ये इकडे. बैस राम, हो. पण बैस. बजावा, तू रामच्या पायाला तेल लाव. हं? आणा इकडे पाय. पाय वर घे ना. हा ठीक आहे. हा पाय दुखतोय ना हो तुमचा? आलं लक्षात आलं, पाय दुखतोय. इथं दुखतोय काय? नाही. अरे इथं चोळ ना पायाला व्यवस्थित. दोन्ही पाय गेले. बरं वाटतंय ना? दमली रे पोरं माझी. अरे अरे बजाबा, मुलं झोपी गेली रे. राम लक्ष्मण, ए चला वरती जाऊन झोपा. चला चला, चल चल झोपा वरती जाऊ. हा बजाबा, तूही जाऊन झोप. त्या पोरांचं बघून माझं बी पाय दुखायला लागले. हौसा. अजून आला नाही. अरे हं? पाहिलंस मी ना, ते झोपले. काय येऊ दे, आत घ्यायचंच नाही. अरे बाबा, चल रे वरती. झोपू दे रे बाबा. अरे चल रे लवती. काय? मध्ये बेडरूम? तेलाची बाटली. तेलाचं मोर तरी मग. तुमचं काय? मीना मारेल मला. मधू, ए मीना, अरे होय माझी नाही. मधू, मधू, दारूगड मधू. मीनू. उठ हेमता. आई साहेब, तुम्ही मदत केली म्हणून तर मी आज डॉक्टर झालो. शहरात मी एक मोठा दवाखाना सुरू करतो. आपला आशीर्वाद घ्यायला आलो. शहरात जातोस? अरे हेमंता, गावाला तुझं केवढं कौतुक. तू डॉक्टर झालास, हं? आणि पैसे कमवण्यासाठी तू शहरात जातोस. पण आई साहेब, हम्म. अरे गावाची सेवा कर. या आय पांढरीत दवाखाना काढ.
गावाला तुझी गरज आहे रे. इथले सगळे म्हातारे कोतारे गोर गरीब लोळे पांगळे तुझ्याकडे आशेने बघतात आणि तू आईसाहेब चुकलो मी. तुम्ही मला फक्त सांगा, मी तुमचा शब्द कधीच मोडणार नाही. होय ना. मग या गावात दवाखाना सुरू कर. ठीक आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. नमस्कार. अरे अरे चहा घेऊन जा. आईसाहेब परत येतो. हं? नक्की येईल. बर. नमस्कार परमावती. असू दे असू दे. त्याच नको असेल चहा, पर मला पाहिजे बरं का. अगं बाई पार्वतीबाई या या. आज इकडे कुठे वाट चुकलात? हं? बसा बोला काय म्हणताय? अहो वहिनी साहेब, हं? आज गौरी जागवायच्या आहेत ना. हो हो. तुम्हाला बी आलं पाहिजे. आवरा बघू लवकर. आता मी कुठे येऊ? माझ्या सुना येतील. सुनबाई. काय सासूबाई? हा अगं इकडे या. अहो त्यांना गावचे रीतिरिवाज कळायला नको का? चार चौघींच्या ओळखी व्हायला पाहिजे. होय, होय की नाही? होय. या ग या. या पार्वतीबाई. हा नमस्कार करा. अगं असू द्या सती सावित्री. आज तुम्हाला यांच्याकडे गौरी जागवायला जायचंय. हा आणि जाताना हौसाला पण बरोबर घेऊन जा. जा चहा करून आणा बरं. हं. काय म्हणतात तुमच्या नव्या सुनाई? काय तर म्हणे गौरी जागवायला जा. आज चिरोया सासूबाईंची. चल. काय गावंढळ बायका आहेत ना. नाहीतर काय. या हौसे पण चार ती घेऊन ये ग. आणि हो 4 मिरच्या पण आण. माझ्या सुनांची मला दृष्ट काढायची. बघ किती सुंदर दिसतात. रिअली सासूबाई? आम्ही एवढ्या का सुंदर दिसतो? सुंदर? डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. अशा सुना मिळायला नशीब लागतं. आय मीन यु नो सासूबाई, सगळ्या बायका आमच्याकडे टक्का मक्का बघत होत्या. काय मज्जा आली ना. म्हणून तर शालू पैठणी नेसलो नाही आम्ही. आणि आता तो जमानाही नाही राहिला. आता कसं सगळं न्यू 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 फॅशन, न्यू लेडी, न्यू सुना. बस खूप ऐकलं सुनबाई. काटे फुटलेत निवडुंगाचे तुमच्या मनाला. तुम्हाला तुळशीचं देव पण ते काय कळणार. रस्त्यावरच्या चिंधीला शालू पैठणीचा घरंदाजपणा कसा समजणार. या पवित्र देहाला ज्याने गुलाल म्हणून उधळला त्याला कुंकवाचा आप तो काय कळणार. अरे मंगळसूत्र नसावं तुमच्या गळ्यात. बंधन ऐक ते पावित्र्याच. एवढा भेट आला तुम्हाला आपल्या संस्कृतीचा. घेतलीत ना फजिती करून. त्यात फजिती कसली. उलट आम्हीच त्यांची गंमत केली. तुम्ही त्यांची नाही माझी गंमत केली. सासूबाई हे म्हणजे फारच झालं. हा सारखं आपलं तत्वज्ञान उपदेश तुम्ही थोडं देखील आम्हाला मनासारखं वागू देत नाही. आता हा ड्रेस घातलाय ना, काय फरक पडला. सगळं झाकलंय ना जिथल्या तिथं. मधू कोणासमोर बोलतेस हे? माझ्या समोर? अगं आमचं नख सुद्धा कधी सूर्याच्या नजरेला पडलं नाही. असा घरंदाजपणा जपावा लागतो. आणि तुम्ही तुमची ही नग्नता. शी ही नग्नता आहे. यात कसली आली नग्नता. नाहीतर काय. अगं सुनबाई, दगडाच्या देवाला वस्त्र नेसवणारी आपली संस्कृती या मॉड फॅशनच्या बाळाला गोंजारत बसाल ना तर उद्या त्याचा बागुलबुवा होईल. तुमची पोरं बाळ तुमच्या नजरेसमोर उघडी नागडी फिरतील तेव्हा तुम्ही डोळे बंद करायला चाल. त्यावेळी परमेश्वर तुमच्या डोळ्यावर पापणीही ठेवणार नाही. जा. ही तुमची पहिली आणि शेवटची चूक. निघा. मी म्हणते आम्ही थोडीशी फॅशन केली तर यांच्या नाकाला मिरच्या का झोमतात. काय तर म्हणे लुगडच नेस, शेणच काढ, अमुकच कर, तमुकच कर. आम्ही काय मोलकरणी आहोत. काय एका गावंढळ बाईने आमचा असा अपमान करावा. आणि आम्ही तो का सहन करावा. आम्ही सुना आहोत म्हणून. आणि हे सगळं असंच चालणार असेल ना तर मी या क्षणी तुला सोडून जाऊ शकतो. मधू माझं म्हणणं तरी ऐकून घे. असं वेड्यासारखं काय करतेस. हे बघ माझी आई जुन्या विचारसरणीची आहे. मला समजावू नकोस. तुझ्या आईला समजते. जा आणि जा विचार त्यांना. ठीक आहे तू बघच आता. माझ्या मधुराणीला कोणी काही बोलेल मला अजिबात सहन होणार नाही. हे औषध मानदुखी थांबे. वय पाहिजे तुमच्या औषधाला एकदा दुखण्यात सुटलो की. काळजी करू नका. जा.
आई ए आई, राम लक्ष्मण काय रे बाळानो? कुठे काय हा? काय नाही काय नाही काय नाही काय नाही सस, सस. अरे अजून जागेच तुम्ही? झोपला नाही? अगं आई, आता तू सांग कशी झोप येणार? सांग ना कशी झोप येईल. अरे वेड्यानं एवढं मनावर नाही घ्यायचं. मला उलट बोलल्या म्हणून तुम्हाला राग आला ना? हा. अरे सुना आहेत त्या माझ्या, त्या रागवणार, रुसणार, बोलणार, चालायचंच. हो. जा, मी त्याला क्षमा केली. जा जा रे, हो. जा जा. मधू ए मधू काय झालं राम? काय झालं असा दम दिलाय म्हणून सांगू तिला? हं? अगं मी गेलो आणि सांगितलं हे बघा आई माझ्या मधू राणीला असली हं? फालतू कामं सांगितलेली मला अजिबात चालणार नाहीत. किती खोटं बोलतोस रे. मग ते काही नाही. आपलं- मांजर झालाय तुझं मांजर. अगं ठीक आहे. प्रत्येक रोगावर माझ्याकडे औषध आहे. मी माझ्या मावशीलाच बोलवून घेते. मावशी हो हो मावशी. मावशी आल्याशिवाय सासूबाई सरळ येणार नाहीत.